तुझा वर्णस्थ नसलेले काक्षणी लागलेली भूक शांत झाली. भूक लागली होती तुला. कोण आहेस तू? माझं नाव नारळ. काय इथं कशाला मरायला आलास? अरे तुम्ही म्हणणार होता वाचवायला आलो मी.
सुनेचं शांत हो, बसला. शांत म्हणलं. नाव काय तुझं? ऐक ना. म्हणजे हे नाव काय? अगं, मला या दंड करण्यात ज्याचं वास्तव्य तो अग्रवंबर असतो. हो, नावाप्रमाणे वाचन दिसतोय का? तसंच आहे. दिसतो ना? अगं, चालता हो. हो. ए, काय रे तू भांडत तुझं कसं? भांडण? भांडत कसं? मी काय करता रे? भांडण कशाला करता रे सगळा? तू कोण? आतापर्यंत किती करत तू कोण? तुझं नाव काय? माझे नाव नारायणच आहे. नारळ. हा, माझी त्रिपुरात पायपीट असते. मी भूत भविष्य जाणतो. हे डोक्यावर का? शेंडी. शेंडी मी ब्राह्मण असल्यामुळे शेंडी, पण इतर ब्राह्मणांची आडवी असते. माझी जवळ उभी आहे. तुझी उभी आहे. तुला शेंडी लावू? आणि हे गळ्यात काय म्हणून फिरतोय? याला कोणता घालून फिरतोय? लोटणार आहे. हा? तू उन्हाळ बनवलं जेव्हा बाई, तू उन्हाळ. ए, तू शब्दात फसवू नको. वरचं वर आणि खालचं खाली करून टाकलं लक्षात ठेव. जनावरांच्या गळ्यामध्ये अडकवतात, जास्त धावतात म्हणून त्याला लोटणं म्हणतात. पण याला ब्रह्मविद्या म्हणतात. परमेश्वराचे नामस्मरण करत असताना याची साथ मला असते. शांत हो. नाही दादा, हो. भांडण कशाला करत होता? आणि तुमचं नाव मला समजलं. ए, भांडण आम्ही कशासाठी करत होतो? या दंड करण्या. याला कधी मी पाहिलं नाही. आजच्या दिनी प्रथमच पाहतोय. तो म्हणतोय आपला अधिकार आहे. मी म्हणतोय माझा अधिकार आहे. अधिकार करू नको, नाहीतर बसशील. नाही बसणार कसा? तुझं आहे अरण्य. आज आहे. तुला वाटतं हे तुझं अरण्य आहे. माझा आहे. नाही. हे मी मिळवणार. अरे होय, मिळवशील त्यावेळी. हे मी खाणार. देणार तुला खायला. बाय, यावेळी अरण्यामध्ये वर्णन फेकतात. या भिकाऱ्यांप्रमाणे आज अरे बाबा, अजून एक सांगतोय तो सांभाळून बोल. अरण्यामध्ये फिरणारे कुणी भिकारी म्हणजे सर्वसामान्य नाही, गरीब नाही. अगोदरच माझं डोकं तापलंय सांगून ठेवतोय. सत्याचे सुपुत्र आहात. हा? पाताळ भुवनांचे दानवेश्वर. पण आम्ही हो, तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात. काय? पाताळ भुवन हे तुमचं साम्राज्य आहे. पाहता बोलवता साम्राज्य. हो, पण त्या भक्ती देवतांनी तुम्ही पूर्वजांच्या तुमच्या बापाला. तुम्ही दोघेही बंधू आहात. हो. काय? तू भाऊ मी भाऊ. आम्ही दोघे जण सख्खे भाऊ. भाऊ, आता येऊ दे कोण. कोणाला राहू असं म्हणा. काय केलं त्या पाहिजे? भक्ती देवतांनी तुमच्या बापाचा घात केला. त्याने तुमच्या आईनं मृत्यूलोक गाठला. आपल्या दोन बालकांचं रक्षण व्हावं म्हणून ते अरण्यातून सैरावयाला पळू लागले. पण त्या दुष्ट देवतांनी अरण्यात प्रवेश करून तुमच्या आईला हिंसेवर केला. अरे जाऊ नका, ती घाई संकटात नाही, तुझं वाचलं नाही. महाराज, ते देव भक्ती आहे आणि देवतांची शक्ती कधीही संपत नाही. याला कारण काय आहे माहिती आहे का? सद्भक्त आणि ब्राह्मण यज्ञ करतात, अभिमत देवाला देतात, त्यामुळे दैवी शक्ती वाढते. ब्राह्मण आपले वैरी आहेत. होम बंद करणं हे तुमच्या पूर्वजांचं सुद्धा कर्तव्य होतं आणि ते पाळत असताना क्षत्रिय राजकर्त्यांनी त्यांना विरोध केला. म्हणून तुमचे खरे वैरी कोण असतील? तर मृत्यू लोकातील राजे क्षत्रिय राजकर्ते हे तुमचे वैरी आहे. आमच्या
पण नेमकं तू कुठे करा माहिती आहे ती पहा समोर दिसते सम्राट तेथील राजचा राजा कुंभ हा आता काही दिवसातच यज्ञ आरंभणार आहे त्याचा विध्वंस करा राजकर्त्याला शासन करा हा म्हणता साधं मृत्यूलोक तुमचं करा म्हणजे देवतांची शक्ती कमी होईल हो ना